नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 1 मधील चौथे प्रकरण गुणोत्तर व प्रमाण यामधील सराव संच क्रमांक 4.5 सोडून पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण या आधीचे सर्व सराव संच सोडून पाहिलेले आहेत। आता आपण सराव संच क्रमांक 4.5 सोडून पाहायची सुरुवात करूया। यामध्ये आपण परंपरित प्रमाणावर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत। यामधील पहिले जे उदाहरण आहे ते आहे 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील। येथे आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 12, 16 आणि 21। यामध्ये कोणती संख्या मिळवावी की आपल्याला मिळणाऱ्या ज्या संख्या त्या परंपरित प्रमाणात असतील आता येथे आपल्याला काढायचं आहे। मग आता आपण येथे समजा अशा स्वरूपात मांडणी करूया की या 12, 16 आणि 21 याच्यामध्ये x ही संख्या मिळवली तर मिळणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या प्रमाणात परंपरित प्रमाणात असतील अशा स्वरूपात मांडणी करूया आणि आपण हे सोडून पाहूया। बघा कसं येईल तर समजा 12, 16, 21 यांमध्ये x मिळवल्यास मिळणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील। मिळणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील। बघा प्रत्येक संख्येत आपण येथे काय मिळवलेले आहे तर x मिळवलेले आहे, तर आपल्याला मिळणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या परंपरित प्रमाणात असणार आहेत। मग आपल्याला येथे त्या संख्या कोणकोणत्या आहेत हे आपण कसे काढणार आहोत तर प्रत्येक संख्येत आपण येथे x मिळवणार आहोत, म्हणून त्या संख्या बरोबर पहिली संख्या आहे 12 म्हणजे 12 अधिक x, नंतरची संख्या आहे 16 म्हणजे 16 अधिक x आणि तिसरी संख्या आहे 21, 21 अधिक x। या संख्या ज्या आहेत त्या परंपरित प्रमाणात असल्याचे आपल्याला येथे दिसून येईल। आता पहा हे जे आहे ते आता आपण सोडवण्याची सुरुवात करूया। बघा येथे दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या परंपरित प्रमाणात कोणत्या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत तर आपण या बघा मिळवलेल्या संख्या आहेत 12 अधिक x, 16 अधिक x आणि 21 अधिक x। आता परंपरित प्रमाणात आहेत म्हणजे आपण याची a छेद b बरोबर b छेद c अशा स्वरूपात मांडणी करूया आणि हे उदाहरण सोडूया। बघा म्हणजे a छेद b म्हणजेच पहिल्या दोन संख्या ज्या असणार आहेत ते 12 अधिक x छेद बघा 16 अधिक x बरोबर बघा इकडे b छेद c म्हणजे जिथे छेदस्थानी जी संख्या आहे तिथे अंशस्थानी येणार आहे 16 अधिक x छेद 21 अधिक x अशा स्वरूपात ही मांडणी होणार। आता आपण काय करूया तर तिरकस गुणाकार करूया आणि x ची किंमत आपल्याला इथे काय मिळते ते इथे आपण काढूया। बघा तिरकस गुणाकार 16 अधिक x गुणिले 16 अधिक x म्हणजे 16 अधिक x चा वर्ग इथे होईल, 16 अधिक x या पदाचा वर्ग होताना दिसून येईल बरोबर। बघा पहिल्या कंसात 12 अधिक x आणि दुसऱ्या कंसामध्ये 21 अधिक x अशा स्वरूपात दिसून येतील। तर बघा पहिल्या कंसात 16 अधिक x आहे या पदाचा आपण येथे वर्ग करूया। 16 चा वर्ग 256, हा कंस सोडून बघा 256 अधिक 16 दुने 32 म्हणजे 32x अधिक x वर्ग बरोबर। बघा इकडे आपण हे दोन कंस पण एकमेकांना गुणून कसे होईल तर बघा सुरुवातीला 12 ने या कंसाला गुणूया 12 कंसात 21 अधिक x अधिक बघा हे दुसरे पद x आहे, x कंसात 21 अधिक x अशा स्वरूपात ही राशी आपल्याला दिसून येईल। बघा परत एकदा आपण 12 ने या कंसाला गुणूया नंतर x ने या कंसाला गुणूया
बघा आपल्याला काय मिळतंय, 256 आधीचेच आहेत अधिक 32x अधिक x वर्ग बरोबर 12 गुणिले 21. बघा 12 की 12चे 2, ह्याचे किती राहतील, 1 येतील, 12 24 आणि 1 25, म्हणजे 200 इथे 52 येतील, 252 येतील अधिक 12x अधिक 12x अधिक बघा इकडे x गुणिले 21 21x, बघा इथे x वर x गुणिले x म्हणजे x अधिक x वर्ग, अशा स्वरूपात ही राशी येते आपल्याला मिळेल. बघा आता आपण काय करायचे आहे, तर ही जी x ची पद आहेत ती एका बाजूला घेऊया आणि संख्या सगळ्या एका बाजूला घेऊया. येथे x वर्ग आहे अधिक 32x, त्यानंतर बघा इकडची जी पदे आहेत त्यामध्ये x वर्गचं पद आहे ते इकडे घेऊया, वजा x वर्ग. बघा इथे काय मिळते, अधिक 12x अधिक 21x म्हणजे त्यांची बेरीज होणार अधिक 33x, अशा स्वरूपात आपल्याला मिळेल. आता बघा बरोबर चिन्हाच्या पलीकडे इकडे काय मिळते, तर इथे 252 आहेत वजा 256. बघा हे सगळे आपण इकडे घेतलेले आहेत, 252 इकडेच आहेत, वजा 256 होईल. बघा 252 वजा 256 हे आपल्याला येते मिळताना दिसून येतील. बघा इथे आपलं जरासं चुकलेलं आहे, 12x आणि 21x यांची बेरीज 33x होईल. 33x बरोबर चिन्हाची इकडे येताना धन होऊन येणार नाही, तर इथे ऋण होऊन येतील. म्हणजे 33x ला इथे ऋण चिन्ह आहे, हे आपलं इथे गडबडीत चुकून आपण इथे धन चिन्ह दिलेलं आहे. बघा आता x वर्ग वजा x वर्ग म्हणजेच x वर्ग या पदाचा इथे लोप झालेला दिसून येईल. 32x मधून 33x गेले तर इथे आपल्याला ऋण x ही संख्या मिळेल. म्हणजे इथे आपल्याला कोणती संख्या मिळालेली आहे, ऋण x, ऋण 1x, 32 वजा 33 ऋण 1, त्याला x ने गुणलेला आहे बरोबर. बघा 252 वजा 256, 252 मधून 256 म्हणजेच लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली, उत्तराला ऋण चिन्ह, ऋण 4 आलेले आहे वजा बाकी. बघा आता आपलं जी किंमत मिळालेली आहे x ऋण x बरोबर ऋण 4 म्हणजेच x बरोबर 4 ही किंमत येते आपल्याला मिळालेली दिसून येते. म्हणजेच ह्या तिन्ही आपण काय म्हटलं होतं, x म्हणजेच काय, तर या तीन ज्या संख्या आहेत या तिन्ही संख्यांमध्ये x ही संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. म्हणजे आता x ची किंमत 4 आलेली आहे, मग त्या पारंपरिक संख्या कशा असणार आहेत, पहिली कोणती असणार आहे तर 12 अधिक x म्हणजेच 12 अधिक 4, दुसरी 16 अधिक x म्हणजेच 16 अधिक 4 आणि तिसरी संख्या 21 अधिक x म्हणजेच 21 अधिक 4. आता आपल्याला विचारलेला प्रश्न कोणता आहे, कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. ती संख्या आपण x मानलेली होती, म्हणजेच त्या संख्या कोणती संख्या मिळवली असता आपल्याला पारंपरिक दिलेल्या संख्या पारंपरिक प्रमाणात मिळतील, तर 4 ही संख्या मिळवली असता आपल्याला मिळणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात मिळतील. मग आपण येथे वाक्य लिहूया, दिलेल्या संख्येत 4 मिळवल्यास मिळणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. मिळणाऱ्या संख्या पारंपरिक प्रमाणात असतील. पारंपरिक प्रमाणात असतील. प्रमाणात असतील असे आपण येथे शेवटला वाक्य लिहायचे. का ते वाक्य शेवटला का लिहायचे, तर हे जे उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण असल्यामुळे इथे आपण वाक्य लिहायचे आहे. बघा हे उदाहरण आपण कशा प्रकारे सोडवलेले आहे ते सुरुवातीपासून अभ्यासूया परत एकदा. बघा या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, तर काही संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांमध्ये अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्या ह्या संख्यांमध्ये ती संख्या मिळवल्यास आपल्याला मिळणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या पारंपरिक प्रमाणात असणं गरजेचं आहे.
मग आता आपण काय केलं, हे उदाहरण जे आहे ते सोडवण्याची सुरुवात केली. सुरुवातीला ती संख्या कोणती आहे तर एक्स आहे असं आपण इथे समजलेलो आहे. आणि बघा त्या संख्या कशा प्रकारे मिळाल्या. पहिली संख्या 12 होती, म्हणजेच 12 अधिक एक्स, नंतर 16 अधिक एक्स आणि त्यानंतर 21 अधिक एक्स. आता पारंपरिक प्रमाणात असल्यामुळे आपण त्यानुसार त्यांची मांडणी केली. तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकार केल्यावर आपल्याला ऋण एक्स बरोबर ऋण 4 ही किंमत मिळाली. बघा दोन्ही बाजूला ऋण ऋण चिन्ह असल्यामुळे आपण ते धन धन करून घेतलं. एक्स बरोबर 4 ही किंमत येथे आपल्याला मिळाली. बघा इथे जराशी गडबड होण्याची शक्यता आहे. फक्त ही स्टेप मी परत एकदा सांगतो. बघा 16 अधिक एक्स कंसाचा वर्ग ए अधिक बी कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा वापर करून आपण याचा वर्ग हा केलेला आहे. त्याचबरोबर या कंसातील प्रत्येक पदाने या कंसाला आपण गुणलेला आहे. त्यानुसार बघा इथे आपल्याला इकडची बाजू आहे तशीच, इकडे बघा ही जी एक्स जी पदे आहेत त्याचबरोबर एक्स वर्गची जी पदे आहेत ती आपण काय केली, एका बाजूला घेतली आणि या समीकरणातील दोन्ही बाजूतील आपल्याला ज्या संख्या आहेत त्या संख्या आपण काय केल्या तर एका बाजूला घेतल्या. म्हणजेच बघा इथे आपल्याला काय मिळालं, एक्स वर्ग वजा एक्स वर्ग, म्हणजे त्या एक्स वर्ग या पदाचा इथे आपण लोप करू शकतो. त्याचबरोबर बघा इथे 32x वजा 33x हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. बघा ही उदाहरणे सोडवत असताना चिन्हांचा खूप विचार करावा लागतो. चिन्हे चुकण्याची शक्यता असते. मगाशी आपण गडबडीमध्ये इथे 33x ला धन चिन्ह घेतलं होतं, परंतु इथे हे ऋण चिन्ह होतं. म्हणजेच काय तर सोडवत असताना गडबडीमध्ये चिन्हांमध्ये चुका होण्याची शक्यता असते, त्यामुळे ती चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बघा आणि आपण हे सोडवल्यानंतर x ची किंमत आपल्याला इथे 4 ही मिळालेली आहे. बघा आपलं हे जे उदाहरण आहे ते पूर्णपणे सोडून झालेलं आहे. बघा आता आपण सराव संचातील पुढील उदाहरणाकडे वळणार आहोत. हे जे उदाहरण आहे ते बघा काय आहे तर बघा 23 वजा एक्स व 19 वजा एक्स यांचे 28 वजा एक्स हे मध्यम प्रमाणपद आहे. तर x ची किंमत काढा. बघा आता आपल्याला मध्यम प्रमाणपद दिलेले आहे, याचा अर्थ काय आहे तर ह्या ज्या तीन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, तीन कंस दिलेले आहेत, हे तिन्ही कंस पारंपरिक प्रमाणात आहेत असे आपल्याला दिसून येते. म्हणून आपण काय म्हणणार, सुरुवातीला आपण लिहून घेऊया 23 वजा एक्स, त्यानंतर मध्यम प्रमाणपद कोणते आहे तर 28 वजा एक्स आणि त्यानंतरची संख्या आहे 19 वजा एक्स. या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. मग या संख्या आपल्याला पारंपरिक प्रमाणात आहेत हे ते आपण ठरवलेले आहे. मग आता काय करणार आहे आपण तर मध्यम प्रमाणपद जे असतं त्याचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या गुणाकार एवढा असतो. मग आता आपण त्यानुसार हे सोडवण्याची सुरुवात करूया. म्हणून कसं येणार तर 28 वजा एक्स, 28 वजा एक्स ह्याचा वर्ग बरोबर काय असणार आहे तर 23 वजा एक्स गुणिले 19 वजा एक्स. अशा स्वरूपात ही मांडणी आपल्याला दिसून येईल. बघा 28 वजा एक्स चा वर्ग या कंसाचा वर्ग बरोबर येथे आपण काय म्हणणार आहोत तर 23 वजा एक्स हे पहिल्या कंसात गुणिले 19 वजा एक्स हे दुसऱ्या कंसात येतील. मग आता आपण येथे 28 वजा एक्स या कंसाचा वर्ग करूया. बघा काय येईल 28 वजा एक्स या कंसाचा वर्ग, तर पहिल्यांदा आपल्याला 28 चा वर्ग करावा लागेल. 28 चा वर्ग किती आहे तर 784. आता मधलं पद काय असतं दोन्ही पदांच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे 28 एक्स गुणिले 2 म्हणजेच किती येणार तर 56 वजा 56 एक्स अधिक एक्स वर्ग बरोबर. बघा इकडे काय राहतं शिल्लक ते पहिल्यांदा 23 ने या कंसाला गुणूया, नंतर ऋण एक्स ने या कंसाला आपण गुणून पाहूया. बघा सुरुवातीला 23 ने 23 कंसात 19 वजा एक्स, आता वजा एक्स कंसात 19 वजा एक्स. आता बघा आपण हा गुणाकार करून पाहूया. गुणाकार करून येते आपल्याला काय मिळते 23 गुणिले 19, 23 आणि 19 यांचा गुणाकार करून पाहिलं तर आपल्याला 437 हा गुणाकार मिळताना दिसून येतोय. बघा आपण ही बाजू आहे ती आधी लिहून घेऊया. म्हणून 784 वजा
56x अधिक x वर्ग बरोबर 23 गुणिले 19 हा गुणाकार आपल्याला 437 मिळेल. 437 वजा 23 गुणिले x 23x. बघा या पदाने ह्या कंसाला गुणलेला आहे, तर ऋण x ने ह्या कंसाला आपण गुणून पाहूया. वजा 19 गुणिले x 19x ऋण x वजा x चा वर्ग. बघा ऋण x गुणिले ऋण x म्हणजेच काय होणार, धन x चा वर्ग म्हणजेच अधिक x वर्ग. अशा स्वरूपात ही राशी आपल्याला दिसून येईल. बघा काय केले ते आपण परत एकदा समजून घेऊया. इथे आपण काय केले, ह्या पायरीला तर या कंसातील प्रत्येक पदाने या दुसऱ्या कंसाला आपण इथे गुणले. त्यानंतर गुणल्यानंतर बघा इथे आपण पहिले पद कसे आले, तर 23 गुणिले 19 हे आपण इथे पहिले पद आपल्याला 437 मिळालेले आहे. त्यानंतर बघा 23 गुणिले x 23 गुणिले ऋण x म्हणजे ऋण 23x. नंतर ऋण x ने 19 ला गुणले ऋणे 19x. ऋण x गुणिले ऋण x अधिक x वर्ग ही पदे आपल्याला इथे मिळालेली दिसून आली. आता आपण काय करूया, हे सोडवण्याची सुरुवात करूया. म्हणून बघा आपण आता जसे आधीच्या उदाहरणामध्ये येथे आपण अक्षरे असलेली पदे एका बाजूला घेतली, त्याचप्रमाणे येथे सुद्धा आपण अक्षरे असलेली पदे सगळी एका बाजूला घेऊया. बघा सुरुवातीला हा x वर्ग घेऊया, x वर्ग वजा 56x. त्यानंतर बघा इकडून इकडे घेत असताना 23x ऋण 23x वजा 19x दोन्हींना पण ऋण ऋण चिन्ह आहे म्हटल्यावर यांची बेरीज होणार आहे. वा बेरीज किती होते, ऋण 42x ऋण 42x ह्या बाजूला होतील, ते बरोबर चिन्हाचे जर आपण इकडे आणले तर ते धन 42x होतील म्हणजेच अधिक 42x. आता हे ऋण धन x वर्ग आहे ते इकडे येऊन ऋण x वर्ग होणार बरोबर. बघा 437 आहे तिथे आधीपासून. त्यानंतर वजा इथे काय असणार आहे, तर 784 वजा 784 अशा स्वरूपात ही मांडणी येईल. बघा इथे आता काय होईल, तर x वर्ग वजा x वर्ग x वर्गाचे पद जे आहे त्याचा लोप होताना इथे आपल्याला दिसून येईल. बघा इथे आपल्याला काय दिसतंय, तर ऋण 56x अधिक 42x म्हणजे इथे आपल्याला काय शिल्लक दिसेल, बघा ऋण 56x वजा अधिक 42x दोन्हींना पण चिन्ह भिन्न आहेत. येथे आपण वजाबाकी करणार, 56 मधून 42 गेले, येथे 14 राहतात, ऋण 14x बरोबर. बस 437 मधून 784 येथे आपल्याला वजा करायचे आहेत. आता ही जर वजाबाकी आपण केली तर लहान संख्येतून मोठी संख्या येथे वजा करायची आहे म्हटल्यावर उत्तराला ऋण चिन्ह येणार हे आपल्याला माहितीच आहे. ही जर वजाबाकी केली तर आपल्याला 347 एवढी वजाबाकी मिळते, 347. आणि लहान संख्येतून मोठी संख्या वजा करतोय म्हटल्यावर उत्तराला सुद्धा ऋण चिन्ह राहील. बघा ऋण चिन्ह राहिलेलं आहे. दोन्ही बाजूचा विचार केला तर ऋण 14x बरोबर ऋण 347 एवढे आपल्याला येथे मिळत आहे. दोन्ही बाजूला ऋण ऋण चिन्ह असल्यामुळे आपण या दोन्ही बाजूची चिन्हे धन धन करून घेणार आहोत. म्हणजे 14x बरोबर 347 एवढी किंमत आपल्याला येथे मिळेल. म्हणून 14x बरोबर 347 ही किंमत मिळाली. आपण ही पायरी कशावरून घेतली, तर दोन्ही बाजूला जी ऋण ऋण चिन्ह आहेत ती ऋण ऋण चिन्ह आपण काय केली, कॅन्सल केली, ती आपण धन धन करून घेतलेली आहेत. त्यानुसार आपल्याला काय मिळालेलं आहे, तर 14x बरोबर 347. आता x ची किंमत काढायची म्हटल्यावर हे जे 14x बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकार क्रियेसाठी जाणार. म्हणून x बरोबर 347 भागिले 14. आपल्याला x ची किंमत या राशीमध्ये किती मिळालेली आहे, तर 347/14 ही मिळालेली येते आपल्याला दिसून येते. आपण या उदाहरणामध्ये काय काय केलेलं आहे ते फक्त एकदा आपण नजर टाकूया त्यावर. बघा यामध्ये ह्या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात होत्या, त्यानुसार आपल्याला x ची किंमत आहे जी आहे ती आपल्याला काढायला सांगितलेली होती. बघा पारंपरिक प्रमाणात जेव्हा संख्या असतात तेव्हा मधल्या पदाचा वर्ग जो असतो तो इतर दोन पदांच्या गुणाकार एवढा असतो. त्यानुसार आपण काय केले, तर ही मांडणी केली. त्यानंतर या राशीचा आपण वर्ग केला, तो आपल्याला 784 वजा 56x
अधिक एक्स वर्ग अशा स्वरूपात मिळाला. इकडे ह्या ज्या दोन राशी आहेत त्यातल्या पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला आपण गुणलेले आहे. हे सोडवल्यानंतर बघा इथे आपल्याला ऋण 14x बरोबर ऋण 347 ह्या संख्या मिळाल्या. दोन्हीकडे जर पाहिले तर दोन्हीकडे ऋण ऋण चिन्ह आहेत. ऋण ऋण जर चिन्ह दोन्हीकडे असेल तर ती आपण धन करून घेऊ शकतो. त्यानुसार आपण काय घेतलेलं आहे तर पुढच्या स्टेपला 14x बरोबर 347 आणि त्यानुसार आपण x ची किंमत काय काढलेली आहे तर 14x बरोबर गुणाकार क्रियेसाठी आहेत म्हणून बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन 347 ला भागाकार क्रियेसाठी गेलेले आहेत म्हणून x बरोबर 347/14 अशा स्वरूपात ही मांडणी आपल्याला इथे मिळालेली दिसून येते. बघा हे जे दुसरे उदाहरण होते सराव संख्या ते सुद्धा आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळणार आहोत. तिसरे जे उदाहरण आहे या सराव संचातील ते बघा काय आहे. 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत. त्यांचे मध्यम प्रमाणपद 12 असून उरलेल्या 2 संख्यांची बेरीज 26 आहे तर त्या संख्या काढा. बघा आपल्याला 3 संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं दिलेलं आहे. त्यांचे मध्यम प्रमाणपद जे आहे ते 12 आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. मग आपण सुरुवातीला मध्यम प्रमाणपद आपल्याला काय दिलेलं आहे ते लिहून घेऊया. मध्यम प्रमाणपद बरोबर 12. आता अट काय दिलेली आहे तर उरलेल्या 2 संख्यांची बेरीज 26 आहे. मग आता आपण काय करूया त्यापैकी पहिली जी संख्या आहे ती आपण x मानूया. बघा त्या संख्यांपैकी पहिली संख्या बरोबर x मानू व पहिली संख्या येते आपण x आहे असं येते मानलेलं आहे. बघा आता x मानल्यानंतर आपण आता काय करणार आहोत तर दुसरी संख्या कोणती असेल ते ठरवणार आहोत. बघा एक संख्या जर x असेल आता दुसरी संख्या जी आहे ती x मध्ये मिळवली तर आपल्याला 26 मिळतात. म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार आहे तर 26 वजा x असणार आहे. म्हणून आपण येथे काय लिहिणार आहोत दुसरी संख्या म्हणून दुसरी संख्या बरोबर 26 वजा x असणार आहे. दुसरी नाही याच्यात तिसरी संख्या जी आहे ती 26 वजा x असणार आहे. बघा पहिली संख्या आपल्याला कोणती मिळालेली आहे x मिळालेली आहे मध्यम प्रमाणपद 12 आणि तिसरी जी संख्या आहे ती 26 वजा x ही संख्या येते आपल्याला मिळालेली दिसून येते. म्हणजे त्या परंपरित प्रमाणातील ज्या संख्या आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत तर त्यापैकी पहिली संख्या असणार आहे x, दुसरी 12 आणि तिसरी संख्या असणार आहे 26 वजा x. म्हणून त्या संख्या आपण लिहूया. म्हणून त्या संख्या बरोबर पहिली संख्या x नंतर 12 आणि तिसरी 26 वजा x अशा स्वरूपात त्या संख्या आहेत असे आपल्याला इथे मिळालेले दिसून येते. ह्या संख्या काय आहेत तर पारंपरिक प्रमाणात आहेत. मग आता आपण काय करूया पारंपरिक प्रमाणात असतील त्या संख्यांच्या गुणधर्मानुसार घेऊया. मध्यम प्रमाणपद 12 आहे म्हणजेच काय असणार मध्यम प्रमाणपदाचा वर्ग म्हणजेच येथे 12चा येथे आपण वर्ग करणार आहोत. 12चा वर्ग बरोबर पहिली संख्या गुणिले तिसरी संख्या म्हणजेच x गुणिले 26 वजा x अशा स्वरूपात येथे आपल्याला मांडणी मिळेल. बघा आता आपण काय करूया x ने या 26 वजा x ला गुणून पाहूया. इथे 12चा वर्ग किती असणार आहे तर 144 बरोबर x गुणिले 26 तर 26x आणि बघा इथे ऋण x गुणिले x म्हणजेच वजा x वर्ग अशा स्वरूपात ही राशी येथे आपल्याला मिळेल. बघा आपण ह्या ज्या संख्या आहेत दोन्ही ही जी दोन पदे आहेत ही बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया आणि सोडून पाहूया. बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 घेऊन बघूया म्हणजे आपल्याला एक प्रकारचे वर्ग समीकरण मिळेल आणि ते वर्ग समीकरण आपण सोडवून x ची किंमत जी आहे ती आपण येथे मिळवू शकतो. म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली तर आपल्याला पहिली आणि तिसरी संख्या म्हणजे उरलेल्या 2 संख्या ज्या आहेत त्या
मिळणे सहज शक्य होईल. बघा इथे ऋण एक्स आहे ते बरोबर चिन्हाची इकडून धन एक्स होणार, म्हणजेच एक्स वर्ग. 26x ला इथे धन चिन्ह आहे ते इकडे येऊन ऋण होणार, म्हणजे वजा 26x. त्यानंतर बघा अधिक 144 बरोबर 0. अशा स्वरूपात आपल्याला हे मिळालेलं वर्ग समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण आपण या आधीच्या प्रकरणामध्ये सर्व सराव संच पाहिलेले आहेत. वर्ग समीकरण हे सोडवत जायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय उत्तर मिळते ते आपण येथे पाहूया. बघा आता आपल्याला काय मिळेल तर ऋण 26 म्हणजे 26 ही बेरीज किंवा वजाबाकी आणि 144 हा गुणाकार असेल अशा येथे आपल्याला दोन संख्या शोधायच्या आहेत. बघा 26 बेरीज किंवा वजाबाकी आणि 144 हा गुणाकार असलेल्या आपल्याला दोन संख्या शोधायच्या आहेत. ह्या दोन संख्या कोणत्या असतील तर 18 गुणिले 8. 18 गुणिले 8 144 गुणाकार येतो आणि 18 आणि 26 यांची बेरीज किती येते तर 26 मिळते. मग त्यानुसार आपण सोडून पाहूया. बघा इथे आपण घेऊया एक्स वर्ग. बघा इथे ऋण 26x आहेत, म्हणजेच आपल्याला दोन्ही संख्या नाही तर ऋण चिन्ह घ्यावे लागेल. वजा 18x वजा 8x अधिक 144 बरोबर 0. अशा स्वरूपात ही राशी मिळाली. बघा ऋण 26x असल्यामुळे या दोन्हींना पण आपण ऋण ऋण चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे ऋण 18 वजा 8 यांची बेरीज ऋण 26च येईल. बघा यानुसार आपण हे सोडवण्याची सुरुवात करूया. पहिली जी दोन पदे आहेत एक्स वर्ग वजा 18x, या दोन पदांमध्ये आपल्याला बघा सामायिक काय मिळतंय तर एक्स हे पद येथे सामायिक मिळताना दिसून येत आहे. मग आपण येथे काय घेणार, एक्स हे सामायिक पद बाहेर घेतलं, कंसामध्ये बघा काय शिल्लक राहते, एक्स वर्ग मधलं 1x येथे शिल्लक राहील, वजा 18x मधला x बाहेर आलेला आहे, त्यामुळे इथे 18 शिल्लक राहताना दिसून येईल. बघा 8x आणि 144, 144 ला आपल्याला 8 ने सुद्धा भाग लावता येऊ शकतो. म्हणून आपण येथे काय करणार आहोत तर दोन्ही पदांमधून 8 हे पद कॅन्सल 8 हे पद सामायिक घेणार आहोत. म्हणजे ऋण 8 जर सामायिक घेतले तर बघा कंसामध्ये काय शिल्लक राहतंय, 8x मधले 8 बाहेर आले, x शिल्लक राहील. ऋण 8 बाहेर घेतले असल्यामुळे येथे आपल्याला धन आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह ऋण द्यावे लागेल. आणि 144 म्हणजेच 18 गुणिले 8 म्हणजेच त्यातील 8 बाहेर आलेले आहेत म्हटल्यावर कंसामध्ये काय शिल्लक राहिले तर 18 शिल्लक राहिले बरोबर 0. अशा स्वरूपात आपल्याला येथे मिळालेलं दिसून येते. आता काय करूया तर बघा येथे आपल्याला दोन कंस समान मिळालेले आहेत. x वजा 18 हा जो कंस आहे तो दोन्ही ठिकाणी समान मिळालेला आहे. मग आपण काय करूया तर दोन कंसांऐवजी हा कंस एकदाच घेऊया आणि कंसाच्या बाहेर जी पदे आहेत ती एकदा घेऊया. म्हणजेच x वजा 18 आणि दुसऱ्या कंसामध्ये कंसाच्या बाहेर असलेली पदे x वजा 8 बरोबर 0. अशा स्वरूपात येथे आपल्याला मिळालेले दिसून येते. त्यानंतर पुढच्या पायरीला बघा आपण काय करणार आहोत, आता प्रत्येक कंसाची किंमत 0 घेऊन x ची किंमत येथे आपल्याला काढायची आहे. बघा मग आपण हे अशा स्वरूपात घेणार x वजा 18 बरोबर 0 किंवा x वजा 8 बरोबर 0. दोन्ही कंसांची येथे किंमत आपण 0 0 घेतलेली आहे. त्यानुसार x ची किंमत आता आपण काढायची आहे. बघा मग x बरोबर ऋण 18 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन धन 18 होणार, म्हणून x बरोबर धन 18 किंवा x बरोबर ऋण 8 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर येथे आपल्याला धन 8 मिळताना दिसून येतील. बघा x ची किंमत आपल्याला इथे 18 मिळालेली आहे किंवा 8 मिळालेली आहे, म्हणजे दोन्ही किमती इथे मिळालेल्या आहेत. बघा यावरून त्या परंपरित प्रमाणातील ज्या संख्या असणार आहेत त्या कशा असणार आहेत, एकतर पहिली संख्या आपण 18 घेतली तर बघा 18 12 आणि 8, 18 ही संख्या जर पहिली घेतली 18 12 आणि 8 अशा स्वरूपात त्या संख्या असणार आहेत. आणि जर पहिली संख्या आपण x म्हणजेच 8 घेतली तर त्या संख्या कशा असणार आहेत 8 12 आणि 18 अशा स्वरूपात असणार आहेत. मग आपण त्या संख्या कशा असतील त्या आपण घेऊया. म्हणून त्या संख्या सुरुवातीला x ची किंमत आपण 18 घेऊन पाहूया. 18 12
18 12 12 हे मध्यम प्रमाणपद आपल्याला दिलेलेच होते. त्यानुसार तिसरे काय होईल तर बघा एक तिसरी जी संख्या आपण काय मानली होती 26 वजा x मानली होती, म्हणजे 26 वजा 18 जर केलं तर इथे आपल्याला काय मिळेल 8 ही मिळेल, किंवा x ची किंमत इथे 8 सुद्धा मिळालेली आहे. म्हणजेच x ची किंमत 8 ही पहिली संख्या, त्यानंतर मध्यम प्रमाणपद 12 आणि तिसरी संख्या काय मानली होती 26 वजा x, 26 वजा 8 केलं तर इथे 18 मिळतील. अशा स्वरूपात असतील असे आपल्याला इथे दिसून येतील. या आहेत अशा स्वरूपात आपल्याला हे उदाहरण सोडून पूर्ण झालेले आहे. बघा यामध्ये आपण काय काय केलेले आहे ते आपण पहिल्यापासून पाहूया. बघा येथे आपल्याला मध्यम प्रमाणपद दिलेले होते आणि उरलेल्या दोन संख्यांची बेरीज काय आहे ती येथे दिलेली होती. त्यानुसार आपण त्या तीन संख्या, पहिली संख्या x मानली, दुसरी संख्या 12 आहे मध्यम प्रमाणपद, आणि तिसरी संख्या आपण जी अट दिली होती त्या दोन्ही संख्यांची बेरीज 26 आहे. पहिली x आहे म्हटल्यावर तिसरी काय असणार आहे 26 वजा x, यानुसार आपण मानलेल्या होत्या. आता दिलेली अट काय असणार आहे तर मध्यम प्रमाणपदाचा वर्ग बरोबर पहिले पद गुणिले शेवटचे पद, यानुसार आपण सोडून पाहिले. वर्ग समीकरण आपल्याला येथे मिळाले. हे वर्ग समीकरण सोडवल्यानंतर x ची किंमत 18, त्याचबरोबर x ची किंमत 8 मिळाली. त्यामुळे आपण त्या संख्या काय ठरवलेल्या आहेत तर 18 12 8 किंवा 8 12 18 अशा स्वरूपाच्या आहेत असे आपण यावरून उत्तर याचे काढलेले. उदाहरण बघा अतिशय सोपे असे होते. आपण आता पुढील उदाहरणाकडे वळणार आहोत. बघा आता आपण पुढील उदाहरण सोडवण्याची सुरुवात करणार आहोत. आता हे उदाहरण काय आहे तर जर a अधिक b अधिक c पहिल्या कंसात दिलेला आहे, दुसऱ्या कंसात a वजा b अधिक c बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग, तर a b c या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे आपल्याला इथे दाखवायचं आहे. सुरुवातीला आपण काय करूया तर हे कंस जे आहेत ते आपण लिहून घेऊया आणि ते सोडवून पाहूया. बघा काय आहेत, पहिल्यांदा a अधिक b अधिक c आणि दुसऱ्या कंसात a वजा b अधिक c बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. आता पहा पहिल्यांदा हे जे दोन कंस आहेत पहिल्यांदा आपल्याला दिसत आहेत ते दोन कंस आपण सोडवून घेऊया आणि त्यानंतर काय मिळते ते आपण इथे पाहूया. सुरुवातीला या कंसातील पहिल्या पदाने या कंसाला गुणूया, त्यानंतर b ने या कंसाला गुणूया, त्यानंतर c ने या कंसाला गुणून पाहूया. बघा कसं होईल, म्हणजेच होईल बघा a कंसात a वजा b अधिक c. आता b ने गुणून बघूया, अधिक b कंसात a वजा b अधिक c. आता त्यानंतर अधिक c कंसात a वजा b अधिक c. बघा आता इथे पुढे जागा नसल्यामुळे आपण बरोबर हे जे आहे तेच लिहूया, a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग. बघा अशा स्वरूपात ही राशी येते आपल्याला मिळालेली दिसून येते. त्यानंतर पुढच्या स्टेपला आपण काय करूया तर हे जे कंस आहेत ते गुणाकाराच्या स्वरूपात घेऊन सोडवून पाहूया. बघा काय मिळेल, सुरुवातीला आपण a ने a ला गुणलं तर येथे आपल्याला a वर्ग हे पद आपल्याला येथे मिळताना दिसून येईल. बघा स्टेप बाय स्टेप जाऊया. a वर्ग हे पहिले पद येथे मिळाले. बघा पुढे बघा a ने ऋण b ला गुणलं म्हणजेच वजा ab मिळेल आपल्याला, वजा ab. त्याचबरोबर बघा a ने कशाला गुणायचं आहे, इथे तिसरं पद c ला गुणायचं आहे, म्हणजेच a गुणिले c ac हे पद येथे आपल्याला मिळून जाईल, अधिक ac. अशा स्वरूपात हे आपल्याला येथे पद मिळालेले दिसून येते. त्यानंतर बघा पहिला जो कंस आहे तो सोडून झालेला आहे. त्यानंतर बघा b ने या कंसाला परत गुणायचं आहे, b गुणिले a ba म्हणजेच ab अधिक ab अधिक ab हे आपल्याला येथे मिळालेले आहेत. बघा परत b ने b ला गुणलं b वर्ग होईल, परंतु इथे ऋण b आहे म्हटल्यावर वजा b वर्ग अशा स्वरूपात ही राशी येथे आपल्याला मिळताना दिसून येईल, वजा b वर्ग. त्यानंतर बघा पुढे b गुणिले c bc म्हणजेच अधिक bc हे पद पुढच्या स्टेपला आपल्याला येथे मिळताना दिसून येईल. बघा पहिले जे दोन कंस आहेत ते सोडून झालेले आहेत. आता तिसरा कंस अधिक c गुणिले a म्हणजे ca याचाच अर्थ ac अधिक ac अधिक. आता पुढे जागा नसल्यामुळे आपण ते स्टेप खाली घेतोय,
अधिक ए सी अधिक बघा सी गुणिले बी म्हणजे सी बी, इथे ऋण आहे ते आपण ऋण सी बी ऐवजी आपण ऋण बी सी घेणार आहोत. अधिक नाही, इथे वजा येणार, वजा बी सी. पुढे बघा सी गुणिले सी, सी वर्ग अधिक सी वर्ग. अशा प्रकारे इथे आपल्याला ही पदे मिळालेली दिसून येत आहेत. बघा पहिल्यांदा आपण आता काय करूया, ही जी स्टेप आहे ती परत समजून घेऊया पाहिजे तर. बघा ए गुणिले ए, ए वर्ग हे पद आपण येथे घेतलेले आहे. त्याचबरोबर ए गुणिले बी ऋण ए बी मिळालेले आहे. त्याचबरोबर ए गुणिले सी अधिक ए सी हे पद आपल्याला मिळालेले आहे. म्हणजेच पहिला जो कंस आहे तो आपला पूर्णपणे सोडून झाला. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये बघा ए बी ने गुणायचं होतं या कंसाला, बी गुणिले ए बी ए म्हणजेच ए बी हे पहिले पद येते ए बी हे घेतलेले आहे. त्यानंतर बघा बी गुणिले ऋण बी म्हणजेच बी वर्ग, परंतु ऋण चिन्ह असल्यामुळे ते ऋण बी वर्ग अधिक बी गुणिले सी बी सी हे पद येथे आलेले आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर बघा सी ने या कंसाला गुणायचं आहे, सी गुणिले ए सी ए म्हणजेच ए सी अधिक सी गुणिले बी म्हणजे सी बी, याचाच अर्थ बी सी ऋण बी सी वजा बी सी अधिक सी गुणिले सी म्हणजे सी वर्ग. आता बरोबर काय आहे तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, ते पद आता येथे आपण लिहूया. ते आपले लिहायचे राहिलेले आहे. बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, अशा स्वरूपात आपले हे मांडणी तयार झालेली येथे दिसून येते. आता बघा येथे आपल्याला सामायिक पदे काही दिसत आहेत. बघा ए बी, त्याचबरोबर अजून ए बी चे येथे पद आहे. बघा ऋण ए बी अधिक ए बी म्हणजेच ए बी वजा ए बी, ए बी या पदाचा येथे आपल्याला लोप झालेला दिसून येईल. ए वर्ग आहे तसंच लिहून घ्या, म्हणून ए वर्ग ए बी या पदाचा लोप झाला. त्यानंतर बघा इथे एसी दिसत आहे, धन एसी, आणि इथे पण धन एसी, एसी अधिक एसी 2 एसी म्हणजेच अधिक 2 एसी. त्यानंतर बघा ए बी या पदाचा लोप झाला, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण सी वर्ग हे पद घेऊया, अधिक सी वर्ग. अजून काय राहिलेलं आहे बघा बीसी वजा बीसी म्हणजेच बीसी या पदाचा पण येथे लोप झालेला आहे, बीसी वजा बीसी म्हणजेच बीसी या पदाचा सुद्धा लोप झालेला आहे. त्याचबरोबर इथे अजून एक पद दिसतंय ते म्हणजेच ऋण बी वर्ग वजा बी वर्ग बरोबर बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. बघा ही स्टेप आपण परत एकदा समजून घेऊया. याच्यात समान पदे पण तू भिन्न चिन्हे आहेत ते आपण पदे येथे कॅन्सल केलेले आहेत, त्यांचा लोप केलेला आहे. बघा इथे ऋण ए बी दिसत आहेत, इथे धन ए बी दिसत आहेत, म्हणजे ए बी वजा ए बी या पदाचा इथे लोप झालेला आहे. त्याचबरोबर बघा एसी अधिक एसी 2 एसी इथे आपण लिहिलेले आहेत. त्याचबरोबर बघा अजून आपल्याला कोणते तर बीसी वजा बीसी, बीसी वजा बीसी म्हणजे बीसी या पदाचा पण इथे लोप झालेला आहे, इथे दिसून येतोय. सी वर्ग म्हणजे अधिक सी वर्ग त्याचबरोबर वजा बी वर्ग, अशा स्वरूपात इथे आपल्याला राशी दिसत आहेत. आता आपण काय करूया तर जी सामायिक पदे आहेत ती घेऊया एका बाजूला. म्हणजेच आता बघा हे बी वर्ग आहे, इथे बी वर्ग आहे, आपण बी वर्ग बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊया आणि ए वर्ग आणि सी वर्ग बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. बघा काय होईल, म्हणून इथे आधी ए वर्ग आहेत, ए वर्ग अधिक 2 एसी अधिक सी वर्ग. आता हे ए वर्ग बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर वजा ए वर्ग होतील, सी वर्ग पण बरोबर चिन्हाच्या इकडे आले तर वजा सी वर्ग बरोबर इकडे आधीचे बी वर्ग आहेत त्यामध्ये हे ऋण बी बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन धन बी होणार अधिक बी वर्ग म्हणजेच बी वर्ग अधिक बी वर्ग, अशा स्वरूपात येथे आपल्याला दिसून येईल. बघा ए वर्ग वजा ए वर्ग, ए वर्ग मधून ए वर्ग ही राशी जर आपण वजा केली तर ए वर्ग या पदाचा सुद्धा लोप झालेला येथे दिसून येईल. त्याचबरोबर बघा सी वर्ग वजा सी वर्ग या पदाचा पण येथे आपल्याला लोप करता येऊ शकतो. म्हणजे इथे काय शिल्लक राहिलेलं आहे तर म्हणून 2 AC हे फक्त येथे आपल्याला शिल्लक राहिलेले दिसतात. ए वर्ग या पदाचा लोप झालेला आहे, सी वर्ग या पदाचा सुद्धा येथे आपल्याला लोप झालेला दिसून येतोय. 2 AC बरोबर बी वर्ग अधिक बी वर्ग याची किंमत येणार 2 बी वर्ग.
अशा स्वरूपात येथे आपल्याला राशी मिळेल. दोन्हीकडे 2 आपल्याला सामायिक दिसतात. आपण हे जे 2 आहेत ते बरोबर चिन्हाचे इकडे घेऊया, भागाकार क्रियेसाठी येतील. इकडे गुणाकार क्रियेसाठी आहेत ते इकडे येऊन भागाकार क्रिया होईल. म्हणजेच बघा 2ac भागिले 2 बरोबर b वर्ग. अशा स्वरूपात आपल्याला ही राशी मिळेल. 2ac छेद 2 बरोबर b वर्ग. 2 ला 2 येथे आपल्याला कॅन्सल होताना दिसून येईल. म्हणजेच काय झालं तर ac बरोबर b वर्ग. म्हणजेच आपण हे अशा स्वरूपात लिहू शकतो b वर्ग बरोबर ac. बघा आपल्याला ह्या ज्या 3 पदे दिली होती ते प्रमाणात आहेत, असे पारंपरिक प्रमाणात आहेत असं दाखवायला सांगितलं होतं. a b c ह्या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असं दाखवायला सांगितलं होतं. यामध्ये बघा b हे मध्यम पद आहे, मध्यम प्रमाण पद आहे. म्हणजे मधल्या पदाचा वर्ग हा इतर 2 पदांच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे b वर्ग बरोबर ac ही अट येथे आपल्याला मिळवायची होती. ते आपण ही सोडवून काय मिळवलेलं आहे बघा, इथे b वर्ग बरोबर ac ही अट येथे आपण मिळवलेली दिसून येते. याचा अर्थ काय आपण ठरवू शकतो तर ह्या 3 ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या प्रमाणात आहेत असे आपण येथे ठरवू शकतो. बघा हे उदाहरण आपण कशा प्रकारे सोडवलेले आहे ते सुरुवातीपासून परत एकदा पाहूया. आपण हे जे 2 कंस आपल्याला दिलेले होते या 2 कंसांचा गुणाकार केला. गुणाकार केल्यानंतर बघा प्रत्येक पदाने या दुसऱ्या कंसाला येथे आपण गुणलेले आहे. गुणाकार केल्यानंतर काही पदे आपल्याला समान पदे परंतु भिन्न चिन्हावाली पदे येथे आपल्याला मिळाली होती. त्यांचा आपण लोप केला आणि अशा स्वरूपात राशी आपल्याला मिळाली. त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे a वर्ग आणि c वर्ग होते ते बरोबर चिन्हाच्या इकडे आणले आणि त्यानुसार त्या सुद्धा पदांचा आपण येथे लोप केलेला आहे. 2ac बरोबर 2b वर्ग. येथे आपण 2 या पदाचा लोप केला 2/2 घेऊन, म्हणून आपल्याला इथे काय मिळालं ac बरोबर b वर्ग. म्हणजेच काय b वर्ग बरोबर ac अशा स्वरूपात मिळालेला आहे. abc या संख्या होत्या, त्यातील b हे मध्यम प्रमाण पद आहे, त्याचा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांचा गुणाकार हे आपल्याला मिळालेल्या परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते की या 3 ज्या संख्या आहेत त्या पारंपरिक प्रमाणात आहेत. म्हणून a b c या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. अशा स्वरूपात आपल्याला हे जे उदाहरण होतं ते सुद्धा पूर्णपणे सोडवून झालेलं आहे. बस सराव संचामध्ये अजून 3 उदाहरणे आहेत, ती अजून 2 उदाहरणे आहेत की जी आपल्याला सोडवायची आहेत. ती तुम्ही याच अनुषंगाने सोडवायची आहेत. काही कठीण उदाहरणे नाही आहेत, सोपी उदाहरणे आहेत. तर जास्तीत जास्त या उदाहरणांचा सराव कराल तर ही उदाहरणे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये सोडवू शकता. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता येऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.